लिंबू पाणी शरीराचे अतिरिक्त चरबी म्हणजे की वजन कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी पेय आहे हे आत्ताच झालेल्या संशोधनामध्ये दिसून आलेले आहे। पण लिंबू पाणी बनवण्याची खरी पद्धत आपल्याला माहित असेल तरच आपले लिंबू पाण्याने वजन कमी होईल। बऱ्याच ठिकाणी असे आढळून आले आहे की लिंबू पाणी तुम्ही रोज पिता आहात तरी पण तुमचे वजन कमी होत नाहीये। त्याचं कारण एकच आहे, तुम्ही जी लिंबू पाणी बनवण्याची तुमची पद्धत चुकीची आहे आणि त्याच्यामुळेच तुमचे वजन कमी होत नाही। वजन कमी करण्यासाठीचे लिंबू पाणी बनवण्याची पद्धत अगदी वेगळी आहे। त्याच्यासाठी फक्त रसाचा नाही तर लिंबूचा कसा उपयोग करायचा आहे, किती प्रमाणात करायचा आहे, पाणी किती बनवायचं आहे, केव्हा प्यायचं आहे, ते सर्व याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून द्या, कारण की सबस्क्राईब करणे फ्री आहे, म्हणून सबस्क्राईब नक्की करून द्या। लिंबू पाणी बनवण्याची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीने जर तुम्ही लिंबू पाणी बनवला तर तुमचे वजन एकदम फास्ट कमी होईल। जरुरीपेक्षा जास्त चरबी शरीरामध्ये साठवली तर त्याला आपण लठ्ठपणा म्हणतो, त्याला आपण वजन वाढलं असं म्हणतो, चरबी वाढली असं म्हणतो। लिंबू पाणी बनवताना आपण एक चूक करतो, लिंबू मधला वजन उतरवण्यासाठी जो महत्वाचा भाग आहे तो भाग आपण टाकून देतो आणि त्यामुळे आपलं वजन कमी होत नाही। त्याचं कारण हेच आहे की आपण उलट्या रीतीने लिंबू पाणी बनवत असतो। आपण लिंबूचे साल फेकून देतो आणि फक्त लिंबूचा रस घेतो, परंतु वजन कमी करण्यासाठी लिंबाच्या रसपेक्षा लिंबाची साल जास्त उपयुक्त असते। त्याच्या वजन उतरवण्यासाठी लिंबूचा रसपेक्षा लिंबूची साल 10 पटीने गुणकारी असते आणि म्हणूनच लिंबाच्या रसपेक्षा लिंबाची साल जास्त वजन उतरवण्यासाठी उपयुक्त आहे। त्याच्यामध्ये लिंबाच्या सालमध्ये विटामिन सी असतं, थायमिन्स असते आणि विटामिन B6 असतं आणि विटामिन ई असतं, ज्याच्यामुळे खाल्लेलं चांगलं पचतं, शरीरामध्ये चरबी साठत नाही। त्याचप्रमाणे लिंबाचे जे साल असतं जे आपण फेकून देतो त्या सालमध्ये विटामिन सी लिंबाच्या रसपेक्षा 10 पटीने जास्त असतं आणि ह्याच लिंबाच्या सालमध्ये विटामिन फ असतं, जे तुम्ही बाहेर मेडिकल स्टोअर मध्ये कुठेही वजन उतरवायचे जे औषध घेतात त्या औषध मध्ये ते कृत्रिमरित्या केमिकलचा वापर करून फेलोन बनवून हे वजनाचे औषध आपल्याला बनवून दिलेले असतात। जेव्हा लिंबाच्या सालीमध्ये नैसर्गिकरित्याच जीवनसत्व फ असतं, जीवनसत्व फ हे लिंबूच्या सालामध्ये 10 पटीने लिंबूच्या सालामध्ये असतं, ज्याच्याने नैसर्गिकरित्या आपले वजन कमी होत असतं। विटामिन फ ज्याला फिओलिन म्हणतात, जे वजन उतरवण्यासाठी खूपच शक्तिशाली आहे, ते लिंबूच्या सालामध्ये 10 पट असतं आणि म्हणूनच लिंबूच्या सालीयुक्त लिंबूचं पाणी बनवलं तर आपलं वजन 10 पटीने फटाफट घट्ट। आणि म्हणून लिंबू पाणी बनवण्याची पद्धत मी आता तुम्हाला दाखवत आहे ती खरी आहे। त्याप्रमाणे लिंबू पाणी तुम्ही जर बनवणार आणि पिणार तर तुमचं वजन 21 दिवसात 10 किलो वजन तुमचं कमी होईल। दिवसापासूनच तुम्हाला हलकं वाटायला लागून जाईल, तुमचं वजन कमी झालेले असं वाटायला लागून जाईल। तर आता ते लिंबू पाणी कसं बनवायचं आहे ते आपण पाहूया। तर आता आपण लिंबू पाणी बनवणार आहोत आणि या लिंबू पाण्यामध्ये लिंबूचे साल खूप महत्वाचे आहेत। आपण लिंबूच्या साल सकट हे पाणी बनवणार आहोत। आता लिंबूचे पाणी बनवण्यासाठी प्रथम लिंबूचं पेस्ट बनवून घ्यावं लागेल आणि त्याच्यासाठी 7 दिवसासाठी 5 लिंबू घ्यायचे आहेत, त्याला चांगले धुवून टाकायचे आहेत आणि त्याला कापून टाकायचे आहेत। त्याच्यातले फक्त बियाच काढायचे आहे, ते लिंबू साली सकट तसेच टाकायचे आहे। तो रस पण लिंबूचा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे। मिक्सरला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ह्या पेस्टला तुम्ही 7 दिवसपर्यंत स्टोअर करू शकता, 7 दिवसपर्यंत फ्रीज मध्ये स्टोअर करू शकता। पण याला स्टोअर करण्यासाठी स्टीलचे, एल्युमिनियमचे, तांबे, पित्तळचे भांडे घ्यायचे नाही। काचेच्या बॉटलमध्ये हवा बंद काचेची बॉटल असेल त्याच्यामध्ये पॅक करून ठेवायचं आहे आणि ह्या लिंबू पाणीचा तुम्हाला सकाळी उपाशी पोटी याचा उपयोग करायचा आहे। आणि हे लिंबू पाणी बनवण्यासाठी तुम्ही एक ग्लासभर कोमट पाणी घ्यायचं आहे आणि या कोमट पाणीमध्ये 1 चमचा हे लिंबूची पेस्ट टाकायची, तिला चांगली हलवून घ्यायची आहे। तुम्हाला जर डायबिटीस नसेल तर तुम्ही या लिंबू पाणीमध्ये 1 चमचा मध टाकायचा आहे। मध टाकल्याने ह्या लिंबू पाणीचा टेस्ट पण वाढेल, स्वाद पण वाढेल
पण जर तुम्हाला डायबिटीस असेल तर लिंबू पाणीमध्ये मध अजिबात टाकू नका. फक्त लिंबूची पेस्ट आणि पाणी, कोमट पाणी याला व्यवस्थित हलवायचं आहे आणि असंच हे पेय ड्रिंक घ्यायचं आहे. हे ड्रिंक उपाशी पोटीच घ्यायचं आहे जेवणाच्या आधी आणि त्याच्यानंतर 1 तास पुन्हा काहीच खायचे नाहीये. त्याच्यानंतर कॉफी किंवा चहा सुद्धा प्यायची नाहीये. 6 ते 7 तास आपली रात्री झोप झालेली असते आणि त्याच्यामुळे आपलं पोट एकदम रिकामं असतं आणि म्हणून ह्या लिंबू पाणीचा असर डायरेक्ट आपल्या चरबीवर होत असतो. मेद यानी की चरबीवर असर करतं आणि आपली चरबी वितरणाची क्रिया हे लिंबू पाणी एकदम फास्ट करते. त्याच्यामुळे आपले वजन बी एकदम फास्ट कमी होत जाते. हे लिंबू पाणी फक्त वजनच कमी करत नाही तर हे लिंबू पाणी आपल्या पोटामध्ये असलेल्या बऱ्याचशा व्याधी आजार पण दूर करतात. सकाळी सकाळी लिंबू पाणी घेतल्याने वजन तर उतरतच पण आपलं पोट पण नैसर्गिकरित्या साफ होतं. पोट साफ करण्यासाठी तुम्हाला दुसरे कोणतेही औषध घ्यायची गरज पडत नाही. हे लिंबू पाणी पिल्यानंतर तुम्हाला 5 ते 7 मिनिटांमध्ये आणि त्याच्यामुळे शौच येते म्हणजे तुम्हाला पोट नैसर्गिकरित्या साफ होऊन जातं. पोट साफ तर रोग साफ आणि म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार पण येत नाही. सकाळी सकाळी लिंबू पाणी घेतल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती पण वाढते. शरीरामध्ये चपळता येते, ताजगी येते आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामधून आळस निघून जातं आणि काम करण्याचा उत्साह राहतो. रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि त्याच्यामुळे सतत आजार पडण्याची समस्या पण निघून जाते. दात मजबूत होतात कारण की याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. हिरड्या मजबूत होतात, तोंडाचा वास येत नाही, तोंडामधून दुर्गंध येत नाही. लिंबू पाणीने तोंड एकदम स्वच्छ होऊन जातं. या लिंबू पाणीमुळे शरीरातील विषारी द्रव्यांचा नितारा होतो म्हणजे निघून जातात आणि त्याच्यामुळे किडनी साफ होते. यकृत व्यवस्थित रीतीने साफ होतं आणि त्याच्यामधून जे विषारी द्रव्य आहेत ते सर्व आणि यकृत सुरळीत चालते. सतत सर्दी होणं, खोकला होणं, पडसं येणं, कफ होणं ह्यासारख्या समस्या निघून जातात. पोटामध्ये वायू होण्याची, गॅस होण्याची समस्या असेल ती पण या ड्रिंकमुळे निघून जाते. बऱ्याच जणांना ऍसिडिटीची पण समस्या असते, ती समस्या पण ह्या लिंबूच्या सालीच्या पेस्टने निघून जाते. या लिंबाच्या सालीमुळं, रसामुळं आणि सकाळी रिकामे पोट घेतल्यामुळे रक्तशुद्धी सुद्धा होते. त्यामुळे चर्मरोग आहे तो सुद्धा निघून जातो. आपली त्वचा एकदम स्वच्छ क्लीन होऊन जाते, त्वचा तेजलदार होते. हा उपाय गर्भवती स्त्रियांनी करायचा नाहीये. बाकी सर्वजण हा उपाय करू शकता, हे खास लक्षात ठेवायचं आहे. लिंबू सर्वत्र उपलब्ध राहतात आणि हा पेस्ट आपण 7 दिवसपर्यंत बनवून ठेवू शकतो. या पेस्टचा उपयोग फक्त 7 दिवसापर्यंतच करायचा आहे. उरलेली पेस्ट असेल तर तिला फेकून द्या, पण तिला 8व्या दिवशी उपयोग करायचा नाही. 7 दिवसानंतर ही पेस्ट परत बनवायची आहे आणि नंतर ताज्या पेस्टचा उपयोग करायचा आहे. ह्याप्रमाणे तुम्ही जर 21 दिवस ह्या पेस्टचा लिंबू पाणीमध्ये उपयोग करून लिंबू पाणी बनवून पिले, 21 दिवसात तुमचं 10 किलो वजन सहजरित्या कमी झालेलं तुम्हाला दिसेल. कुठलाही डाएट न करता, व्यायाम न करता तर लिंबू पाणी ह्या पद्धतीने बनवा तर तुमचे वजन हमखास कमी होईल आणि तुमच्या शरीरामध्ये इतर आजार आहेत ते पण निघून जातील. इतकं पॉवरफुल हे लिंबू पेस्ट वालं लिंबू पाणी आहे. या रीतीने लिंबू पाणी बनवून प्या तरच तुमचे वजन अगदी फटाकाने, झपाट्याने तुमचे वजन एकदम कमी होऊन जाईल आणि या लिंबू पाणीचे तुम्हाला काही साईड इफेक्ट पण होणार नाही. लिंबू पाणी पिल्याने आपल्या शरीरामध्ये नेहमी ताजगी येते. या लिंबू पाण्याने तुमची चरबी लोण्यासारखी वितळेल आणि 21 दिवसात तुमचं 10 किलो वजन कमी होऊन जाईल. याप्रमाणेच लिंबू पाणी बनवून प्या आणि अशाच नव्या उपयुक्त उपचारासाठी साठी कला रंग ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांना शेअर करा. अशा नव्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत जय श्री कृष्ण.